टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली असून अखेर 9व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण जे आहे ते स्थगित केलेलं आहे। अंतरवाली सराटीमध्ये मागील 9 दिवसापासून मनोज जरांगे पाटील जे आहेत ते उपोषणाला बसले होते। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं, सगळे सोयरेची अंमलबजावणी व्हावी, कुणबी दाखले ज्यांना मिळाले आहेत त्यांना तात्काळ आरक्षणाचा लाभ मिळावा, असे अनेक महत्त्वाचे मुद्दे घेऊन मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आतापर्यंत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी तब्बल 8 वेळा आमरण उपोषण जे आहे ते केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मनोज जरांगे पाटील यांनी जी प्रामुख्याने मागणी केलेली आहे की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं जावं, त्यासाठी सरकारने न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती जी आहे ती देखील गठीत केलेली आहे। कुणबी दाखले जे आहेत तब्बल 58 लाख कुणबी दाखल्यांचं जे आहे ते वितरण करण्यात आलेलं आहे। या सगळ्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सगळे सोयरेची अंमलबजावणी करत सरसकट मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ द्यावा असं म्हटलेलं आहे। मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसीमधूनच ते आरक्षण जे आहे ते मिळालं पाहिजे। मराठा समाजाला जर ओबीसीमधून आरक्षण मिळालं तरच ते आरक्षण कायद्याच्या कार्यकक्षामध्ये टिकेल असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याचं पाहायला मिळतंय। मनोज जरांगे पाटील यांनी ज्यावेळी पहिल्यांदा उपोषण सुरू केलं होतं त्यावेळी अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज जो आहे तो तत्कालीन एसपी तुषार दोशी यांच्या आदेशावरून झाला असं खरं तर बोललं जातंय। देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून तसे आदेश दिले होते, अशा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यानंतर तुषार दोशी यांचं निलंबन जे आहे ते देखील करण्यात आलं होतं, त्यांना सक्तीच्या रजेवर खरं तर पाठवण्यात आलं होतं। त्यानंतर मराठा आरक्षणाचा जो अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने उग्र रूप धारण केलं आणि त्यावेळी ज्यावेळी जरांगे पाटलांनी पहिल्यांदा उपोषण केलं होतं त्यावेळी अगदी शरद पवार असतील, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, राज्यसभेचे माजी खासदार स्वराज्य पक्षप्रमुख युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले असतील, राजेश टोपे असतील, यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी जे आहे ते थेट अंतरवाली सराटी गाठत मनोज जरांगे पाटील यांची भेट देखील घेतली होती। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला जो आहे तो जाहीर पाठिंबा या सगळ्या नेते मंडळींकडून देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। आणि एकंदरीतच त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी केलेली उपोषणं असतील, वेळोवेळी सरकारचे प्रतिनिधी जे आहेत ते जरांगे पाटील यांना भेटत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। त्यानंतर तिसऱ्या उपोषणाच्या वेळी मनोज जरांगे पाटील यांनी आता मुंबईच्या दिशेने प्रस्थान करायचं आहे आणि आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही असा निर्धार केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। एकतर मराठा समाजाचा आरक्षणाचा विजयोत्सवाचा गुलाल उधळेल किंवा माझी अंतयात्रा पुन्हा अंतरवाली सराटीत येईल असं मनोज जरांगे पाटलांनी त्यावेळी सांगितल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यानंतर अंतरवाली सराटीपासून गेवराई असेल, बीड असेल, माथुरी असेल, पुणे असेल, लोणावळा असेल, हा संपूर्ण प्रवास करत जरांगे पाटील जे आहेत ते वाशीच्या APMC मार्केटमध्ये पोहोचले होते आणि 25 जानेवारी 2024ला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह प्रमुख नेत्यांनी जी आहे ती मनोज जरांगे पाटलांची APMC मार्केट वाशी या ठिकाणी भेट घेतली होती। आणि ही भेट घेत असताना सगळे सोयरेची अधिसूचना राज्य सरकारनं 25 जानेवारीला मध्यरात्री काढल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। ती अधिसूचनेची प्रत मनोज जरांगे पाटलांच्या हाती देखील राज्य सरकारच्या वतीने सुपूर्त करण्यात आली होती आणि ही प्रत घेतल्यानंतर मग हे मुंबईपर्यंत जे उपोषण होतं ते सस्थगित करून जरांगे पाटील अंतरवाली सराटीच्या दिशेनं जाताना आपल्याला पाहायला मिळाले होते। त्यानंतर 20 फेब्रुवारीला राज्य सरकारकडून विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं। खरं तर सर्वांना असं वाटत होतं की सगळे सोयरेची अंमलबजावणी करत जरांगे पाटलांनी जी मागणी केलेली आहे ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं, ही जी जरांगे पाटलांची प्रमुख मागणी होती, या मागणीसाठी खरं तर हे अधिवेशन जे आहे ते बोलवलं गेलं असावं। मात्र या अधिवेशनामध्ये राज्य सरकारच्या वतीनं संयुक्त आणि स्वतंत्र 10% आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला देण्याचा निर्णय घेण्यात आला। मात्र याला कुठेतरी मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा विरोध केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं की या अगोदर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना न्यायमूर्ती गायकवाड आणि न्याय समितीनं जो आरक्षण दिलं होतं ते आरक्षण उच्च न्यायालयामध्ये वैध ठरलं, मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये ते आरक्षण अवैध ठरलं। सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्दबातल ठरवलं। त्याचं कारण असं होतं की 50% जी
कॅप आरक्षणावर घालण्यात आलेली आहे. 50% मर्यादा जी आरक्षणावर आहे त्या 50% आरक्षणाच्या मर्यादेमध्ये हे 10% आरक्षण बसू शकत नाही, म्हणून ते आरक्षण त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने रद्द जे आहे ते केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि त्यानंतर पुन्हा जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. त्यानंतर सरकारचे प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांना भेटताना आपल्याला पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता पुन्हा मनोज जरांगे पाटलांनी उपोषण जे आहे ते सुरू केलं होतं. या 9 दिवसामध्ये हैदराबाद गॅजेटचं जे आहे ते देखील हैदराबाद गॅजेटमध्ये असणाऱ्या निजामकालीन मराठ्यांच्या नोंदी ज्या आहेत त्या शोधून त्यांना कुणबी दाखले देण्यात यावेत, यासाठी सरकारच्या मराठा आरक्षण उपसमितीची बैठक जी आहे ती देखील पार पडली होती. या बैठकीमध्ये हैदराबाद गॅजेट संदर्भात देखील चर्चा झाली असल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र कालपासून मनोज जरांगे पाटलांची प्रकृती जी आहे ती खालावताना आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यानंतर रात्री उशिरा मनोज जरांगे पाटलांनी सलाईन लावत उपचार जे आहेत ते उपचार घेतले होते. खरं तर उपचार घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी नकार दिला होता, मात्र समाज बांधवांच्या आग्रहाखातर मनोज जरांगे पाटील यांनी उपचार जे आहेत ते उपचार घेतलेले आहेत. आणि आता आपण उपचार घेऊन उपोषण करू शकत नाही असं म्हणत त्यांनी उपोषण जे आहे ते स्थगित केलेलं आहे. जर मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही आणि तेही ओबीसीमधून आरक्षण मिळालं नाही तर मराठा समाज म्हणून आम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये अपक्ष उतरू आणि कुणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं याचा निर्णय मराठा समाज घेईल असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं होतं. 288 मतदारसंघामध्ये मनोज जरांगे पाटलांनी चाचपणी देखील केली होती आणि तब्बल 9000 इच्छुक उमेदवारांचे अर्ज जे आहेत ते मनोज जरांगे पाटलांकडे आल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणारच आणि तेही ओबीसीमधूनच देणार असा निर्धार जरांगे पाटलांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्या अनुषंगानं मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषण केलं होतं. मात्र आज अखेर 9व्या दिवशी जरांगे पाटील यांनी उपोषण जे आहे ते मागे घेतलेलं आहे. यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांची नेमकी पुढची भूमिका काय राहणार, मनोज जरांगे पाटील विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरले तर कोणाला फटका बसणार, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यामध्ये केवळ छत्रपती संभाजीनगरची शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांची एकमेव जागा सोडली तर बाकी मराठवाड्यामध्ये एकाही ठिकाणी भाजपा आणि महायुतीला अपेक्षित यश मिळालं नव्हतं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये आता मनोज जरांगे पाटलांनी जर आपले उमेदवार उभे केले तर कुणाला फटका बसतो, कोणाला फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास जरांगे पाटील यांनी 9 दिवसांचं आपलं उपोषण जे आहे, बेमुदत उपोषण जे त्यांचं सुरू होतं, आमरण उपोषण जे त्यांचं सुरू होतं ते मागे घेतल्याचं पाहायला मिळतं आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि होय, आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर 24 तास. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.